पण आमच्या सोबत ना दोघं पार्टी आली आहेत, ती कुठे आहेत ती माहित नाही. आली ती आली आहेत. फोटो काढायला व्यस्त आहेत, आम्ही व्हिडिओ काढायला व्यस्त. काय करा. हँडिकॅप लोकांना फ्री सर्व्हिस, बाकीच्यांना अलाउड नाही. थँक्यू काका. वेलकम. ठीक आहे, चला. धन्यवाद. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी मूवी यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्लॉगमध्ये. अशा रीतीने आज परत आपण चाललो आहे. आपला दौरा आहे ठाण्याला. कसा मरतोय बघा कसा त्याच्या आईच्या गावात. चला, सिग्नल ग्रीन तर पडले पुढे, बघू आपण जायसवर राहत आहे नाही राहत आहे बघ. आणि सध्या तरी आपण मुलुंडला आहे. आज मुलुंडवरून तो लॉक चालू केला आहे आपण. मगाचपासून ट्रॅफिक होतं जाम, म्हणजे आता पण आहेत त्यातले त्यात, नाही बोलता येत नाही, पण मगाचपासून जाम होतं. हे बघा ट्रॅफिकने वैताग दिला तिच्या आईला या ट्रॅफिकच्या. सिग्नल वाटलेलंच मला इथं, सिग्नल 100% कायमचं लागायचं तर लागणार. असं नाही की सुटलोय कधी, लागायचं तर कायमचं लागणारच. पुढे तर ग्रीन आहे इथं. भाई बघताय काय, आपण नवीन घेतलाच. कसं आहे, इज्जत आहे की नाही समाजात, क्वालिटी ना, इज्जत पाहिजे. अरे अच्छी आहे. कसं आहे दिसायला, एक नंबर ना. यो तिच्या दळबद्री रे, दळबद्री. मागून काय येतंय, कोण येतंय, गेला उडत तो. हा आता आलाय मुलुंडचा चेक नाका, मुलुंड ठाणा चेक नाका. आपल्याला जायचं रामकुंड साईड घेऊन जायचं, पुढे पोलीस. असं चालवायचं एकदम तुंबडीत गुंबडी. हा बघ आहे का ना त्याचा, काय हेल्मेट नाही काय नाही. झोमॅटो दादा नमस्कार मंडळी. आता सध्या तरी कळव्याच्या ब्रिजला आहे आपण. मगाचपासून शूट नाही केलं बिकॉज ट्रॅफिक जाम होतं. वैताग आला ट्रॅफिकमध्ये, बोललो नंतरच करूया. स्टॉप धीरे 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 धीरे. काच काच. चलो इथे पण आहे थोडं त्यातले त्यात ट्रॅफिक, पण आपण ट्रॅफिकमधून निघू, त्याच्याबद्दल काय विषय नाही. अरे एस टीवाला काय करतोय, महाकार्गो. चला, आता समोर दिसते ती आहे रेल्वे पटरी. रेल्वे पटरीच्या खाली जाणार. इथे म्हणजे एका मित्राला यायचं म्हणून आलो आहे, बाकी काय नाही तर मला जायचं मागूनच जायचं कळव्या नाक्यावर. आपल्यासोबत अजून एक आपला रायडर मित्र हे झालेलं आहे, जॉईन झालेला आहे. तो पुढे सध्या NSवर आहे. हे पुढे दिसतंय ते. त्या रस्त्यावर खूप जुन्या आठवणी आहेत, खूप म्हणजे खूप. दोघं पण एकदम तरड जात आहेत, लाभ नाही दोघांचा. याचाच आवाज येतो तिच्या गावात.
ते सोडलं की असा आवाज आहे ना, गार 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 गार. लहान लहान पोरं पण आहेत, जाम क्यूट आहेत लहान लहान पोरं. तर एवढी क्यूट आहेत ना की असं जाऊन असं वाटतं त्यांना जाऊन एक मुक्का घ्यावा. काय नाही, माझं पिल्लू ते. तुम्ही येऊ शकता. आपलं तुम्हाला ॲड्रेस सांगितलं आहे तू? हो, मी स्टोरीमध्ये मेन्शन करेन, डिस्क्रिप्शनमध्ये. हां, तुम्ही स्टोरीमध्ये पाहू शकता. किंवा आता आता काय बोलू, जास्त लांब नाही, तुम्ही डायरेक्ट गुगलवर टाकलात तर हां. येऊन जाईल तुम्हाला. हां, तुम्ही ठाणा स्टेशनला आलात ना, ठाणा स्टेशनवरून तुम्हाला रिक्षामध्ये ऑटो रिक्षा नका पकडू, माझ्या मतेने तरी ऑटो रिक्षा नका पकडू. ठाणा स्टेशनला आलात ना तर ठाणा स्टेशनला TMT अवेलेबल आहेत. TMTवरून तुम्ही कोलशेतची बस पकडा. कोलशेत TMT तुम्हाला ती काहीतरी 20 रुपयाच्या आत आणून सोडेल. 20 रुपयाच्या आत आणून सोडेल तुम्हाला ती. 20 रुपये येऊन जाऊन 40 रुपये खर्च आहे तुमचा. आणि इथं तुम्हाला 30 रुपये तिकीट आहे. कॅमेरा असेल मध्ये तुम्हाला एवढं सगळं बघायला भेटेल. फक्त तो झरा बघा, झरा कला गरगरावून तरतरीत आहे. हा ना, एकदम भाईलो असं खतरनाक. काय नाही, याच्यानंतर तिकीट वाढेल, हे नवीन नवीन आहे म्हणून हा, आम्ही आलो 30 रुपये. तुम्ही जेव्हा केव्हा असाल ते तुमच्यावर आहे. हा ना, 50 होईल. हा ना. आमचा भाऊ बघा कसा एकदम चिकना दिसते, गरगर गरगर गरगर. पण आमच्या सोबत ना दोघं कार्टी आली आहेत, ती कुठे आहेत ती माहित नाही. आली ती हा, आली आहेत. फोटो काढायला व्यस्त आहेत, आम्ही व्हिडिओ काढायला व्यस्त आहे. एवढाच फरक आहे. ते दोघांमध्ये, आम्ही दोघांमध्ये. हेच लाईफ आहे भावांनो, अजून काय नाही. हे बघ, ह्याच्यात माझं एक पण नाही. हे बघ, ह्याच्यात हे पण माझं नाही, हे पण माझं नाही, ते खिशातलं अवजार पण माझं नाही, माझं काहीच नाही. इथं फोटोशूट चालू आहे. खतरनाक 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 भाव आहे, एक नंबर. हाय बोल ब्लॉग मध्ये. तुम्हाला ना आता अशी जागा दाखवतो ना, एक पॉवरफुल आहे एकदम. म्हणजे केव टाईप एक बोलू शकता तुम्ही. हां, केव टाईप आहे पण केव नाही आहे तो, वेगळे. तुम्ही फक्त बघून घ्या आणि समजून जा काय आणि नक्की काय आहे ते. जरा असं काय नाही, एकदा पाहून घ्या तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. ते पाहू शकता. फक्त केवच पहा. तरी पण ना असं वाटतंय ना, क्वालिटी वाटतं असं. म्हणजे आपण एखाद्या लग्न कार्यात वगैरे जातो ना, हा ना, मोठे भाई वगैरे, 30 रुपयात असं वाटतं रिचनेस. हा, रिचनेस पण आहे. बिकॉज कसं माहिती 30 रुपयात का, बिकॉज आजूबाजूला कामं पण चालू आहेत, त्याच्यामुळे थोडी ह्याची प्राईस माझ्या मते तरी पुढे फ्युचरमध्ये वाढेल. आज 30 आहे. 1% आज 30 आहे, उद्या 50 किंवा 60 पण होईल. हे बघा, हे असं असते गर्लफ्रेंड पटवल्यावर. म्हणून सांगतो सिंगल राहा मित्रांनो, सिंगल राहा. आम्ही कसे आम्ही दळपत्री कसे
आम्ही कसे चांगलं दिसतंय का? गर्लफ्रेंड आता आम्ही घर घालून चाललोच नसतो. 100 आणि 1 टाका. 100 आणि 1 ते टाका. राहू दे, मी चांगला दिसते का पहिले ते सांगा कमेंटमध्ये. त्यासोबत मी बोलतो. नमस्कार. तुम्हाला एक चांगली अशी सुंदर अशी एक जागा दाखवते. लाल किल्ल्याचा गेट पण आहे. दिसला का लाल किल्ल्याचा गेट? तुम्हाला एंट्रन्स दाखवतो आता. एंट्रन्स क्वालिटी आहे. अरे हा ताजमहल आहे. अरे भाई ताजमहल तुला कळतंय का? नंतर नाही पहिली काय मुघल मुघल गार्डन. मुघल गार्डन. मुघल गार्डन आहे ते. आमचं इंग्लिश कच आहे, त्याबद्दल विषय नाही. इंग्लिशवर आमचे जाऊ नका. आम्ही गार्डन पण बोलू शकत ते मरू दे. पण हे बघा तुम्ही कसे झरे आहेत ना. आता तुम्हाला ना जपानीज घर दिसेल तुम्हाला एक. म्हणजे त्या टाईपमध्ये क्वालिटी दिसायला पण क्वालिटी आणि त्याच्या मागे एक घर आहे. तुम्हाला सगळं दाखवू. फक्त हा एंट्रन्स पण तुम्ही एकदा बघून घ्या. क्वालिटी एंट्रन्स आहे. हा त्याचा एंट्रन्स होता पूर्ण जपानीज टाईपमध्ये. इथून एंट्री त्याची. इथून बायचान्स बंद आहे. इथून जाऊया. म्हणजे आतमध्ये जायला अशी इंटरेस्ट नाही कोणाला. पूर्ण चारी साईडून पॅक बंदच आहे. पण आतमध्ये उड्या मारून गेले त्याबद्दल नाही. पूर्ण वेळ हाय करा हाय करा. हँडिकॅप लोकांना फ्री सर्व्हिस, बाकीच्यांना अलाउड नाही. थँक्यू काका. वेलकम. ठीक आहे, चला. धन्यवाद. काकांना बोलत होतो, काका 10 रुपये देऊन तरी आम्हाला एक राऊंड तरी द्यावं. पण काकांनी हा ना. नाही दिली. नाही, काकांनी इज्जत दिली. इज्जतीचा सवाल नाहीये. इज्जत फुल दिली रे आपल्याला काकांनी. पण ना आम्ही काकांना काय बोललो, काका 10 रुपये तरी देऊन आम्हाला फिरवावं त्या गाडीत. पण काका रेडीच नाही. काका बोलतात मला 100 रुपये दिले. इज्जतीचा भाजीपाला झाला. इज्जत दिली रे काकांनी, इज्जत दिली. तसं काय नाही. काका बोलतात तसं नाही, 100% इज्जत दिली आहे. आम्हाला आतून वाटतं. आतून वाटते ती गोष्ट वेगळी आहे. पण 100% इज्जत आहे. आपल्याला किती इज्जत दिली ना. हातून असं वाटतं आपल्याला इज्जत कमी दिली. मोठं म्हणजे तो मराठी माणूस होता. हा, ते ऐकून अगदी भारी वाटून. म्हणजे सांगता येत नाही. ठीक आहे, त्याचं काय नाही.
नमस्कार म्हणजे परत एकदा तुमचं स्वागत आहे. सध्या तरी झालं आहे आपलं फिरून आणि निघालो आहे आपण. बाकी मोठं ते पहिलं समोरचं दिसतं बघा, काय क्वालिटी आहे ना, नाद नाही ना त्याचा, असंच नाद नाही पाहिजे. वा काय भारी दिसतं. नमस्कार. जस्ट आम्ही सध्या तरी निघालो त्या गार्डनमध्ये. गार्डनची क्वालिटी वाव मस्त होती, नाद नाही गार्डन. ट्रॅफिक पण जाम आहे ठाण्यामध्ये. संध्याकाळचं ट्रॅफिक एवढं असतं माहीत नाही मला कधी. कच्चून कच्चून ट्रॅफिक आहे, कच्चून. आणि आजचा ब्लॉग पण मस्त झाला, भारी वाटतात. नाच खोयावा भाई, याची गोष्टच वेगळी होती. आणि गार्डन एवढं मोठं आहे ना, बापरे. आम्हाला फिरून संपत नव्हतं ते गार्डन, एवढं मोठं होतं ते गार्डन. नाद नव्हतं त्याचा. मजा आली त्या गार्डन मध्ये. असं काय नाही सगळं म्हणजे कंटाळा आला, भारी वाटलं, एक नंबर.